मी आज तुम्हाला गोबीची भाजी कशी करायची ते सांगत आहे। मी चिरलेली गोबी घेतलेली आहे। गोबीला छान गरम पाण्यामध्ये वाफवून घ्यायचं। गोबी छान वाफवून घेतलेली असल्यावर त्यामध्ये काही आळ्या ते असल्या छान पाण्यामध्ये निघून जातात, म्हणून गोबीची भाजी करताना कधी पण गोबी वाफवूनच घ्यायची। आता हे पाऊस येत आहे त्यामुळे गोबी मध्ये आळ्या असू शकत्या, म्हणून गोबी वाफवून करायची। हे बघा आपली गोबी छान वाफत आहे। आता ही वाफवलेली गोबी काढून घ्यायची। हे बघा मी ताटामध्ये छान गोबी काढून घेतलेली आहे। लसणची पेस्ट कुटून घेतलेली आहे, शेंगदाण्याचा कूट, लाल चटणी आणि हळद आणि मीठ चवीनुसार टाकायचं। हे बघा पातेल्यात तेल टाकलेलं आहे। मोहरी टाकायची, लसणची पेस्ट टाकायची, गोबी टाकायची। गोबी टाकलेली आहे। लाल चटणी आणि हळद टाकायची। चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचा कूट टाकायचा। बघा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। थोडंसं पाणी टाकायचं। हे बघा आपली छान गोबीची भाजी तयार आहे। अशा पद्धतीने छान गोबीची भाजी करायची। कधी पण गोबीची भाजी करताना वाफवूनच करायची, म्हणजे त्यामध्ये असलेले घाण सर्व निघून जाते पाण्यामध्ये। लाईक करा, सबस्क्राईब करा।